यानंतर आपण आता राज्यातील इतर बातम्या पाहणार आहोत। घटस्थापनेच्या मुहूर्तावर 3 ऑक्टोबरला राज्यपाल नियुक्त आमदारांची नियुक्ती होणार आहे। 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सोपवली जाणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे। भाजपचे 6, शिंदे गटाचे 3 आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या 3 जणांचा या यादीमध्ये समावेश आहे। यामध्ये नागपूरचे भाजप जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकर कोहळे यांचंही नाव असल्याची माहिती आहे। सुधाकर कोहळे हे दक्षिण नागपूरचे आमदार राहिले आहेत। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत आपल्यासोबत। प्रांजल, खरं तर राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी नेमकी कधी समोर येणार ही सगळीच उत्सुकता होती। गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न वारंवार येत होता, मात्र आता 3 ऑक्टोबरचा मुहूर्त मिळाल्याचं देखील बोललं जात आहे। नेमकं काय घडू शकतं 3 ऑक्टोबरला आणि कोणाकोणाची नावं या ठिकाणी असू शकतात? वर्षा, आपण जर बघितलं तर गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न जो आहे तो प्रलंबित आहे। महाविकास आघाडीच्या काळामध्ये राज्यपालांकडे खरं ही नावं पाठवण्यात आली होती, मात्र हा विषय जो आहे तो निकाली निघालेला नव्हता। मात्र महायुतीचं जसं सरकार आलं त्यानंतर हा प्रश्न जो आहे तो बाजूला पडला आणि महायुतीची नवीन 12 जणांची नावं जी आहेत ती राज्यपालांकडे पाठवली जातील असं सांगण्यात येत होतं। आणि आता विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घटस्थापनेच्या दिवशी म्हणजे 3 ऑक्टोबरला ही नावं जी आहेत ती राज्यपालांकडे सुपूर्द केली जाणार आहेत। आपण जर बघितलं तर नुकतेच महामंडळावर देखील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, त्यामुळे कुठेतरी पदाधिकारी नेते मंडळींना खुश करण्याचा प्रयत्न महायुतीकडून करण्यात आला होता। आणि आता आपण गेल्या काही दिवसांपासून बघितलं तर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठकांचं सत्रही सुरू आहेत आणि त्यामध्ये या विधान परिषदेच्या जागांवरती राज्यपाल नियुक्त आमदारांच्या जागांवरती खलबत झाली, चर्चाही झाली आणि काही नावं देखील निश्चिती करण्यात आलेली आहेत। त्यामध्ये भाजपच्या 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 3 तर शिवसेना शिंदे गटाचे 3 जणांची नावं जी आहेत अशी एकूण 12 जणांची नाव जी आहे ती पाठवण्यात येणार आहेत। त्यामुळे आता एकंदरीतच कुठेतरी विधानसभा निवडणुकीपूर्वीच या पदाधिकारी नेते मंडळींना खुश करण्याचा प्रयत्न माहितीकडून केला जाणार आहे आणि अर्थातच ही जी नावं जाहीर केली जाणार आहेत, ही जी नावं पाठवली जाणार आहेत, यामध्ये ही नावं अशी असणार आहेत ती जी खास करून काही विशिष्ट समाजाचे प्रतिनिधित्व करणारी, यासोबतच प्रचारामध्ये आक्रमकपणे उतरणारी, यासोबतच पक्षाला फायदा होईल अशी ही नावं जी आहेत ती असतील असं सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता 3 तारखेचा घटस्थापनेचा हा मुहूर्त आहे आणि आता या यादीमध्ये कोणाकोणाचा समावेश होतोय हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर बघितलं तर महायुतीमध्ये काही नेत्यांना लोकसभेची तिकीटं देखील देण्यात आली नव्हती, त्यामुळे ती कुठेतरी नाराज होती। यासोबतच पक्षामध्ये खरं तर योग्य मान हा दिला जात नाही, त्यामुळे खरं तर ती नाराज आहेत आणि अशा नावांना कुठेतरी आता प्राधान्य जो आहे तो दिला जाऊ शकतोय। यामध्ये आपण जर बघितलं तर भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटाकडून अनेक जण इच्छुक आहेत, त्यामुळे आता कोणाकोणाची वर्णी लागते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच प्रांजल, या संदर्भातले प्रत्येक अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।